आजच्या लंचसाठी मी बनवलेलं आहे मटर पालक पनीर. आज मी तुमच्यासोबत या मटर पालक पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. तर या कढईत मी थोडं तेल घातलं. तेल गरम झाले की पनीरचे पीसेस केले आहे ते पीसेस या गरम तेलात टाकणार आहे. आता या पनीरच्या पीसेसला डार्क गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घेणार आहे. 1 ते 2 मिनिटानंतर याला कलर यायला चालू झालेला आहे. आता परत या पनीरला पलटून घेणार आहे. आता पनीरच्या सगळ्या बाजूला कलर आलेला आहे, तर या पनीरला तेलाच्या बाहेर काढून घेते आहे. मी दुसऱ्या गॅसवर 2 ते 3 मिनिटासाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं. या कोमट पाण्यातच हे पनीरचे पीसेस टाकणार आहे. कोमट पाण्यात पनीरचे पीसेस टाकले की ते थोडे सॉफ्ट होतात. आता पनीर फ्राय करून काढलेल्या गरम तेलातच मी 2 चम्मच खसखस, 3 ते 4 मिरे, 3 ते 4 लवंग, 2 कलमीच्या काळ्या आणि 2 कांदे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट केलेले. कांदा मी मोठ्या पीसेसमध्ये कट यासाठी केले कारण त्याचा आपल्याला पेस्टच बनवायचा आहे. तर आता याला एक कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. कांदे आहे मोठे मोठे पीसेसमध्ये कट केले, त्यामुळे लवकर शिजत नव्हते, म्हणून याला मी 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवले. 2 ते 3 मिनिटांनंतर कांद्यांचा कलर चेंज झालेला आहे. तर आता यात मी थोडे लसूण आणि बारीक कट केलेला अद्रक ॲड केलेला आहे. याला 1 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर 3 मीडियम साईजचे टमाटर चॉप केले होते ते ॲड केले. अर्धा पाव पालक 1-2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर हे पालक पण आपल्याला कढईमध्ये ॲड करायचे. इथे मी पालकला बारीक कट नाही केलेला आहे कारण पालकचे पानं खूप छोटे छोटे होते, त्यामुळे मी पालक असंच ॲड केलेलं आहे. आता इथे पालक टमाटर हे आपल्याला 10 मिनिटासाठी कुक करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी याला झाकून ठेवते आहे. दहा मिनिटांनी याला आपण चेक करून घेऊया एकदा. तर या 10 मिनिटात पालक आणि टमाटर हे खूप छान असे शिजून आलेत. आता यात मी अर्धा चम्मच मीठ घातलं आणि याला परत एक मिनिटासाठी परतून घेतलं आहे. गॅसचा फ्लेम ऑफ करून याला थोडं 5 मिनिटासाठी थंड करून घ्यायचं आहे. थंड होताच याला आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया. कांदा, टमाटर आणि पालकचं मिश्रण हे मिक्सरमध्ये ॲड करताना त्याचबरोबर 2 ते 4 काजू ॲड केले आहेत. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर बघा इथे पालक, कांदा, टमाटरची पेस्ट बनून तयार झाली आहे. यात मी थोडंही पाणी ॲड केलं नाही. ही प्युरी आपल्याला विदाऊट पाणीच करायची आहे. आता याच कढईत मी अर्धी वाटी तेल गरम करून घेत आहे. तेल गरम झालं की 1 चम्मच जिरं ॲड केलं. जिरं छान तडतडलं की 2 ते 3 तेजपान, 2 चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धी चम्मच हळद आणि आपण तयार केलेली पेस्ट ॲड करायची आहे. इथे लाल मिर्च पावडर आपण ॲड केलं की लगेच आपल्याला थोडं तरी पेस्ट ॲड करायचं आहे, नाहीतर आपलं लाल मिर्च पावडर हे तेलात जळून जाईल. त्यामुळे मी थोडी पेस्ट घातली आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. बाकी वाचलेलं मी थोड्या वेळानंतर ॲड केलं आहे. आता या पेस्टला मी 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवलं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर याचं ऑइल सेपरेट व्हायला लागेल, तेव्हा आपल्याला समजायचं आहे की इथे पेस्ट आपली कुक झाली आहे. या स्टेजवर तुम्ही इथे मलाई पण घालू शकता.
पण मी आधी मटर आणि पनीर घातलं आणि त्यानंतर मी मलाई ॲड केली आहे. तर इथे मी मटर हे फ्रोझन वापरलेलं आहे, त्यामुळे मला याला सॉफ्ट करण्यासाठी शिजवायची गरज नाही. मटर इथे सॉफ्टच झालेले आहे आणि पनीरसुद्धा हे सॉफ्टच आहे. तर याला 1 ते 2 मिनिट छान परतून घेतल्यानंतर यात मी घरच्या दुधाची फ्रेश काढलेली मलाई ॲड केलेली आहे. मलाई ॲड केल्यामुळे याचं ग्रेव्हीचं टेक्स्चर थोडंसं क्रीमी येईल आणि आपल्या भाजीचा कलरसुद्धा थोडा चेंज होईल. आता या मिश्रणाला 2 ते 3 मिनिट परतून घेतलं की हे मलाई 2 ते 3 मिनिटातच छान मिक्स होऊन जाईल. त्यानंतर मटर आणि पनीरला मसाला छान लागावा त्यासाठी 2 ते 4 मिनिटासाठी याला झाकून सोडून द्यायचं आहे. 2 ते 4 मिनिटांनंतर यात मी थोडे मीठ घातले. मीठ इथे मी कमीच घातलेलं आहे, कारण जेव्हा मी पालक आणि टमाटर शिजवून घेतलं तेव्हा पण मी मीठ ॲड केलं होतं, त्यामुळे इथे कमीच घातलेलं आहे. आता याला ग्रेव्ही करण्यासाठी पेस्ट केलेल्या मिक्सरच्या भांड्यातच मी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि ते या भाजीमध्ये सोडून दिलं. आता लास्टमध्ये मी यात 1 टीस्पून धनिया पावडर आणि 1 चमच एवढी कसुरी मेथी त्याला हाताने क्रश करून घातलेलं आहे. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला स्किप करून घ्या. त्यानंतर माझ्याकडे मटर पनीर मसाला होता, तो यात मी 2 चम्मच ॲड केलेला आहे. आता या सगळ्या मसाल्यांना मी 1 ते 2 मिनिटात छान मिक्स करून सोडून देत आहे आणि त्यानंतर बारीक चॉप केलेला कोथिंबीर गार्निश करून घेऊया आणि परत 2 मिनिटासाठी याला झाकून ठेवू, म्हणजे याचं तेल सेपरेट होईल आणि भाजी दिसायलाही छान दिसेल. तर अशा पद्धतीने आज मी पालक मटर पनीर बनवलेलं आहे. तर आता तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.